6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. टाकीगाव संघ मैदानावर खेळते. मी उल्लेख केला होता कांती जोशी आमचे परम मित्र, ज्या वेळी टाकीगाव संघ खेळत होता खूप चांगला प्रोत्साहन त्यांचाही असतो. तर स्वागत असेल कांती जोशी. तदनंतर मात्र आमचे गुरुजी नथुराम गणा परदेशी, प्रशांत असेल त्यांचे मुलगे. खरं तर टाकीगाव संघ ज्या वेळी खेळत असतो ना, अहोरात्र या स्पर्धेचा या सामन्यांचा आनंद घेताना आपल्या टी व्ही स्क्रीनवर ही मंडळी पाहायला मिळत आहेत. आज महेंद्र पाटील देखील स्वतः त्या संघासाठी मोटिवेट करण्यासाठी ते उपस्थित आहेत. ऑल DFPCL टीम, अर्थातच इंजिनिअरिंग ज्या पद्धतीने आपण बघितलं तर ही संघ ज्या चॅम्पियन ठरलेले संघ आज इथे उपस्थित झाले. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. सामना थोडा सोपा झालाय. 6 बॉल 5ची आवश्यकता आहे, परंतु शेवटचा गोलंदाज प्रयत्न करेल कदाचित या धावा डिफेन्स करण्याकरता, कारण करावं लागेल. रोशन गोलंदाज आहे. एका बॉलमध्ये 1 रन. अर्थातच येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं तर 5 चेंडू आणि 4 धावा. व्यासपीठावर आपण इथे पाहतो महिला भगिनी व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. अधिरा आराध्य स्पर्धे टेंबोडी आयोजित आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025 या पर्व करता टेंबोडी गावातील विघ्नहर्ता महिला मंडळ संपूर्ण व्यासपीठावर उपस्थित आहे. त्या सर्व महिला भगिनींचं मनपूर्वक इथे आम्ही स्वागत करत आहोत. पाच चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. अजूनही प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न सोडायला नको असं म्हणावं लागेल या काकडवाल संघाला. दूरवरचा अंतर कापत आलाय. मलंगड ठाणे जिल्ह्यातून आलेला हा संघ. पाहूया. पूर्णपणे पारदर्शकता तुम्हाला आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून दिली जाईल. कोणावरही अन्याय होणार नाहीये. आमच्या आयोजकांनी दक्षता घेतली या गोष्टीची. आणि आता टेनिस क्रिकेटला जे सुगीचे दिवस आलेत ना, इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल म्हणावं लागेल. आता चेंडू आणि धावांचा अंतर समांतर. 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. अजून एक डॉट बॉल गेला. कदाचित या मॅचमध्ये पुन्हा कमबॅक करू शकेल काकडवाल संघ. अथर्व 11 गावदेवी काकडवाल. ओ लवली डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय चैतन्यनं. आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज रोशन भोईर प्रयत्न करतोय. इम्पॉसिबल या गोष्टीला पॉसिबल करण्याची सामर्थ्यता दाखवतोय रोशन भोईर. चेंडू आणि धावांचं अंतर 3 बॉल 4 धावा. रॉकी 3 चेंडू 4 धावा. 4 धावा 3 चेंडू. रिव्हर्सची प्रयत्न केला, त्यामध्ये यश मिळालं नाही. स्ट्राईक ही रोटेट नाही. चैतन्य सांगतोय की मीच खेळेल. कॉन्फिडन्स दाखवलाय, परंतु हे कॉन्फिडन्स अंगलट येऊ शकतोय. 2 चेंडू 4 धावा. धडकी धडकी भरली आता मनामध्ये. थंडगार वातावरणामध्ये, या थंडीच्या वातावरणामध्ये आता आम्हाला घाम फोडणारा मॅच पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. चैतन्य पाटील आतापर्यंत हवी झालेला हा फलंदाज, आतापर्यंत सेट झालेला फलंदाज, त्याच्यासमोर रोशन भोईर कमबॅक करून देतोय. या मॅच मध्ये आग लावण्याचं काम करतोय. 2 चेंडू 4 धावा. ओ हेलिकॉप्टर उडवला. स्ट्रेट ड्राईव्ह. ओ लवली फिल्डिंग. अजूनही मॅच बॅलन्स. विकास भोईर त्या ठिकाणी होता. गुड फिल्डिंग. द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. या मॅच मध्ये अजूनही बॅलन्स आहे सर. रिझल्ट 1 बॉल एकूण 2 धावांची आवश्यकता. व्हॉट ए बॉलिंग, व्हॉट ए बॉलिंग. अप्रतिम षटक फेकलाय रोशन भोईरनं. संघाला मंजुलेनं हे डायलॉग त्यांचं ऐकायला मिळालं. खरं तर क्रिकेटनं सुरुवात केली त्या चित्रपटाला पसंती दिली, परंतु इथे या पसंती देऊया आयोजक अधिरा आराध्य स्पोर्ट्स आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषकाला, जिथे 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. जोरदार टाळ्या होऊ द्या.
ओहो, शक्तीपेक्षा युक्ती दाखवली. एक सिंगल कंप्लीट, 2 धावा ही कंप्लीट. इट्स अ ग्रेट मॅच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू या सामन्यातला. सामना जिंकतोय ओम साई टाकीगाव.